स्वराज्य संघटनेचे प्रमुख संभाजीराजे यांनी आज अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाची पाहणी केली आहे। पुण्यावरून मोठा ताफा काढत मुंबईमध्ये ते दाखल झाले, पण मुंबईच्या गेटवे परिसरामध्ये संभाजीराजेंचा ताफा अडवला। त्यानंतर काही कार्यकर्त्यांसह संभाजीराजेंनी अरबी समुद्रात जात 2016 साली मोदींनी जलपूजन केलेल्या ठिकाणीची दुर्बिणीनं पाहणी केली। शिवस्मारकाची त्यांनी यावेळेस पाहणी केली। पुणे ते मुंबई त्यांनी शक्ती प्रदर्शन केलं। गेटवे जवळ त्यांचा ताफा अडवण्यात आला। काही काळ यावेळेस पोलीस आणि या सर्व आंदोलकांमध्ये बाचाबाचीही झाली आणि नंतर त्यांनी पाहणी केली। शिवस्मारकाची संभाजीराजेंनी पाहणी केलेली आहे आणि त्यानंतर संभाजीराजेंनी सरकारवरती कडाडून टीकाही केलेली आहे। प्रश्न उपस्थित करत आज संभाजीराजे यांनी हे आंदोलन पुकारलेलं आहे। अगदी काही स्मारकाने सांगून टाकायचं हे सरकार हे आम्ही स्मारक करू शकत नाही, पण आम्ही गडकोट किल्ल्यासाठी पैसे देतो बघ म्हणा तर तुम्ही। 350 वेळा राज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने काय डिक्लेअर केलं ह्या सरकारने? 450 कोटी रुपये आम्ही गडकोट किल्ल्यांच्या संवर्धन जतन आणि तुमच्या इतर उत्सवासाठी देतो। किती पैसे दिलेत त्यांनी मला उत्तर द्यावं, प्रश्नचिन्ह आहे, उत्तर द्यावं त्यांनी किती रुपये खर्च केले। या स्मारकाच्या विरोधात कोर्टामध्ये जाऊन स्थगिती आणणारे कोण, ते कोणाचे वकील आहेत हे पण संभाजीराजेंनी बघितलं पाहिजे। काँग्रेस पक्षाचा अधिकृत प्रचार करणारे वकील हे कोर्टात जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक होऊ नये म्हणून त्या ठिकाणी स्थगिती आणतात, त्यामुळे त्यांचाही योग्य शब्दात निषेध हा संभाजीराजेंनी केला पाहिजे। तर नेमकं हे शिवस्मारक कसं रखडलंय आतापर्यंत आणि हे कसं असणार आहे पाहूयात ग्राफिक्स मध्ये। 1999 मनोहर जोशींकडून या शिवस्मारकाची घोषणा करण्यात आलेली होती। 2000 साली विलासराव देशमुखांकडून उपसमितीची ही घोषणा झाली। या शिवस्मारकाचा शोध नेमका कसा घेतला आपण बघतोय। 2004 मध्ये सुशील कुमार शिंदेकडून अरबी समुद्रात शिवस्मारकाची घोषणा करण्यात आली। यानंतर 2009 मध्ये काँग्रेसच्या जाहीरनाम्यात शिवस्मारकाचा पुन्हा उल्लेख करण्यात आला। मच्छीमारांचा विरोध आणि पर्यावरणवाद्यांकडून उच्च न्यायालयामध्ये या संदर्भात याचिकाही दाखल करण्यात आली। त्यानंतर 2014 मध्ये फडणवीसांकडून परवानग्या मिळवत शिवस्मारकाची घोषणा करण्यात आली। 2016 मध्ये या शिवस्मारकासाठी पंतप्रधान मोदींच्या हस्ते जलपूजन करण्यात आलं। मात्र 2019 मध्ये देबी गोयंकांच्या याचिकेवरती शिवस्मारकाचं काम थांबवण्याचे सुप्रीम कोर्टाने आदेश दिले। अश्वारूढ शिवस्मारकाची उंची 212 मीटरची असणार आहे। हे शिवस्मारक नेमकं कसं असणार आहे हे आपण जाणून आता घेतोय। नरिमन पॉइंट पासून 5.1 किलोमीटर अंतरावर 16.86 हेक्टर वरती हे शिवस्मारक असणार आहे। जलदुर्गाला साजेशी या स्मारकाची भिंत असेल। स्मारकाच्या प्रवेशद्वारावरती तुळजाभवानीचं मंदिर सुद्धा असणार आहे। स्मारकात शिवकालीन प्रसंगांचे देखावे सुद्धा दाखवले जातील। स्मारकात जेट्टी, हेलिपॅड, स्मारकाची तटबंदी, रेस्टॉरंट, हॉस्पिटल हे सर्व काही असणार आहे। शिवस्मारकासाठी अंदाजित खर्च हा 3600 कोटी रुपयांचा आहे।